आज आपण MSCIT या कोर्समध्ये 31 नंबर या सेशनचे गाईड टू इट युअरसेल्फ कसे सॉल्व करायचे ते बघणार आहोत. इन द गिवन एक्सेल टेम्पलेट गो टू द सीट नंबर 3. आपल्याला 3 नंबरच्या सीटवर जायचं आहे. आणि या 3 नंबरच्या सीटमध्ये आपल्याला 3 नंबरची रो सिलेक्ट करायची आहे. ते केल्यानंतर आपल्याला रॅप टेक्स्ट करायचं आहे. या ठिकाणी उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, चेक द स्पेलिंग एरर इन द डिस्प्ले वर्कशीट युजिंग रिव्ह्यू टॅब. आपल्याला रिव्ह्यू टॅबच्या साहाय्याने स्पेलिंग एरर चेक करायचे आहे. त्यासाठी रिव्ह्यू टॅबवर क्लिक करायचं आहे. स्पेलिंग या ग्रुपिंग ग्रुपमधून स्पेलिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एस म्हणायचं आहे. या ठिकाणी चेंज करत जायचं आहे आपल्याला. ओके करा, सबमिट करा. चेक द स्पेलिंग एरर इन द डिस्प्ले डॉक्युमेंट युजिंग द रिव्ह्यू. परत स्पेलिंग चेक करायचं आहे रिव्ह्यू टॅबमधून. रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे, स्पेलिंगवर जायचं आहे, चेंज करायचं आहे. इन द डिस्प्ले डॉक्युमेंट चेंज द पेज ओरिएंटेशन टू लँडस्केप. आपल्याला जे आपलं सीट दिलेलं आहे त्या सीटचे ओरिएंटेशन आपल्याला लँडस्केप करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पेज लेआउट टॅबवर क्लिक करायचं आहे. ओरिएंटेशन ऑप्शनमधून लँडस्केपवर क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द रो नंबर 7 अँड इन्सर्ट 1 रो बिलो. 7 नंबरच्या रोच्या इथे आपल्याला त्याच्या खाली एक रो इन्सर्ट करायचे. 7 नंबरच्या रोला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इन्सर्ट सीट रो करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं आहे. या ठिकाणी गाईड टू इट युअरसेल्फ आपलं संपलेलं आहे. आता आपण एंड एक्झाम करणार. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रोसेस फॉलो तुम्हाला करायचं आहे. प्रोसेस फॉलो नंतर सिम्युलेशन कसं करतात, सिम्युलेशनचे क्वेश्चन ते मी करून दाखवतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रोसेस व्हिडिओ तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामध्ये काय प्रॅक्टिस करायला लावायचे ते तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे. इट इज व्हेरी इझी टू चेंज द फॉन्ट ऑफ एन एंटायर वर्कशीट इन द सिंगल क्लिक. आपल्याला वर्कशीटमध्ये आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे पेज लेआउट टॅबच्या साहाय्याने. पेज लेआउटवर जायचं आहे. या ठिकाणी थीम्स ग्रुपमधून फॉन्ट ऑप्शनवर जाणार आणि या ठिकाणी फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इट इज व्हेरी इझी टू चेंज द फॉन्ट झाला आपला. MS Excel provide 2 types of pages orientation for the users, and user can select the page orientation as per the need. For working on the document you need more horizontal space, so change the space due to landscape orientation. आपल्याला लँडस्केप ओरिएंटेशन सेट करायचं आहे. त्यासाठी पेज लेआउट टॅबवर जाणार. ओरिएंटेशन ऑप्शनमध्ये लँडस्केप दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला सिम्युलेशन संपलेलं आहे.